तर राम राम मंडळी, कसे सगळे? आशा करते की सगळे मजेत असतील. आता तुम्ही म्हणत असताना कोमल चादती माचीस काय करते, पण आता हे माचीस आम्ही काहीतरी मस्त मस्त करणार आहे. याच्या मज्जा आहे माचीसची. ते म्हणते नाही माचीस घेऊन चालली कुठं, चला तर दाखवते मी माचीस घेऊन काय करणार आहे. सासूबाई नाही येत घरी, म्हणलं चला काही नाही काही कुठं ना करायलाच पाहिजे. आता सासूबाई नाही म्हणल्यावर सासूबाईने माझ्यासाठी खाऊ आणून ठेवलाय. आता तो खाऊ कसा खायचा आहे ना, मी तुम्हाला तो दाखवणार आहे. तर चला आपण खाऊया खाऊ. दाखवते आधी व्हिडिओ मध्ये, कंटिन्यू करा, व्हिडिओ पूर्ण बघा, मग बघा मी काय करणार आहे. अरे वा 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 बेटे, लय अशी लय म्हणजे लय मज्जा येणार आहे आता. हे बघा खाऊ इथंच करू का कुठं खाऊ करू बाई आता. हा इथंच करते, तर मला आता सगळं सामान इथं आणावं लागेल. इथं जाळ करावं लागेल. लेक कुठं नाही का आता माझ्या मागं, कुठाना तर करावंच लागेल. कारण ही लहानपणापासून ना माझी फेवरेट गोष्ट आहे, माहितीये का. आम्ही काय करायचो, रेशमा, मी, माझा भाऊ, आम्ही शाळेतून आलो का आम्ही दुसऱ्याच्या शेतातून हरभरा चोरून आणायचो आणि हुळा पार्टी करायचो. लय मजा यायची. चोरून खाल्लेला हरभरा तो लहानपणी. तर बघा कसा केलाय कुटाणा. जाळ तर लावलाय मी, आता याच्यावर ठेवायचा आहे हरभरा. हा बघा अशा प्रकारे ना जाळ लावून घ्यायचा. मस्त असं लाकडं बिकडं सगळे जमा केलेले आहेत आणि त्याच्यावर ठेवायचा आहे हरभरा. अरे वा 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 वा. हे बघा कसा भाजून निघतोय. बरोबर त्याचे घाटे आहेत ना, भाजून खाली पडतो हरभरा आणि मग तो जमा करून खायचा. भाजलेला हरभरा एकच नंबर लागतो. हे बघा असा, हे बघा बस झाला. एक तेल सरळ तेवढंच खाते ना, मला तर लय आवडतो. मी तर सगळा खाईन बाई. आज घरी कोण नाही, पिल्लूचे पप्पा पण नाही आहेत. पिल्लूचे पप्पा असल्यावर अजून मजा आली असती. पिल्लूचे पप्पा म्हणले मी चाललोय बाहेर, ते बाहेर गेलेत. म्हणलं आता काय कुटाणा करायला मी एकटीच आहे, त्यामुळे म्हणलं चला ब्लॉग तो बनता है फिर. चीज ए जुगाडी इतना डेंजर आहे ना, ते म्हणलं तुम्हाला दाखवणं लय महत्वाचं आहे. आपण खातो. हे बघा कसा भाजलाय बघा. हे बघा चुलीवर आपण ना, याची चव वेगळी आणि आपण जे याचे घाटे काढून तव्यावर भाजून खातो ना, त्याची चव लय वेगळी लागते आणि ह्याची चव लय वेगळी लागते. कारण याला ना या आगमध्ये असे शेकून निघत आहेत ना, त्याची चव म्हणजे एकदम क्वालिटीच लागते ना. हा यो हात भाजला रे, चटका लागला मला गुलीगत. नका बरडू, येते निस्ता बरडू राहिलेत ग बाई. आरडा वरडान घसा कोरडा ये. हे बघा कसं भाजतोय, एकदम क्वालिटी विषय लागणार आहे ना भाऊ. कधी खाईन असं झालंय मला, तोंडात पाणी आलंय ग माझ्या. ते हरभरा भाजतोय तोपर्यंत आपण जाऊ शेळ्यांना पाणी दाखवून येऊ. शेळ्या बिचारा लई तहान लागली त्यांना. हे बघा सगळा जळून जाईन रे देवा. च्या नादात, व्हिडिओच्या नादात नाही जळावा मग सगळाच. हे बघा पण माझ्या हाताला लई डेंजर चटका लागलाय ग बाई. हाय ग. चलो बुलावा आया है, शेळ्याने बुलाया है. डुगी झोपलेली आहे, तोपर्यंत सगळे काम आवरून घेतलेत. सकाळ सकाळ सगळे काम आवरले. सासूबाई गेल्या स्वयंपाक करून लेकीकडं. आता म्हणलं जा बाई, लेकीकडे बी जाणं गरजेचं असतं, आहे की नाही. लेकाच्या संसारासाठी तर कितीक झुराता. जा जरा फिरून या. चला शाळा सुटली, 5 वाजले. हे बघा आता या प्रकारे खोऱ्याने असं शेण वडून घ्यायचे. हरभरा खायचा आहे मला परत. सारखा ग शेण वडू द्या. हे बघा असं मी शेण वडत असते खोऱ्याने. काय ग नुसता भांडण करती. दोघी जर उठली ना, मला काहीच काम नाही करून द्यायची. बरोबर द्या, एवढं नाही मला ओढत आहे ते. ए जिजे आके, हरभरा भाजलाय, हरभरा खायला ये.
नको बाई, मला घास कापायचा आहे. प्रत्येकाला आपले आपले काम येते. तो बघा तिथं माझा हरभरा पाईप आहे ग बाय बाय बाय, लय ढाना जाळ चाललाय सगळा. तिथं भुगाच होऊन जाईन त्याचं. हरभरा म्हणजे खकान होईन, खकान. हाय भाजलेला हरभरा लागतोय. वा वा वा, काय स्वादिष्ट हरभरा आहे. हा इथं भाजलाय, हुळा केलाय हुळा. काय माहिती आईने आणलं होतं कोणाचं, त्यांना कुठं सांगू, कोणाच्या शेतातून, आमच्या शेतातून आणलेलं आहे. डुकू पण उठलेलं दिसते. इकडे या. रेवा तिकडून आवाज देते. रेवा उठली. शेळ्यांना पाणी दाखवायचंय अजून. रेवा आतमधून आवाज येते. तिकडं तिच्या आजी एवढा लांबून आवाज येते, इकडं आव करते. रेवा ही बघा रेवा. रेवाने माझी फ्रॉक घातली आज बघा, तुम्हाला दाखवते. काय बाबू काय, हे बघ. आणि तू उठून बसला वय, उठून बसला होता तू. हाय कर, हाय, हॅलो कर, हॅलो हॅलो. काय गप्पा मारतो तू झोपेत न उठून. बोल हॅलो, हॅलो कर, हॅलो कर ना, हॅलो. झोपेत न उठलेली आहे त्यामुळे तिला काही सुधरत नाही मी काय बोलून काय नाही. इसको बोलते हैं हुळा पार्टी. कोणी कोणी केलेली आहे हुळा पार्टी कमेंट करून सांगा बरं. हे कसा भाजलाय. हे बघा डुगी. डुगा बाई, तू हरभरा खातो ना, खातो का नाही सांग बरं. काय करते. खाली पडतो बरं का हरभरा भाजल्यानंतर. हे बघा खाली पडलेत त्याचे गाठी. जमा करून खायचा. तिकडे पडलाय थोडा. मी तर म्हणते अर्धा निम्मा जळाला त्याच्यात. मला तर असं वाटतं किती खाऊन किती नाही. सासूबाई दिसतो हरभरा खाऊन ढेकणावाने फुगून पडलेले असेल मी. काय काय म्हणतो, काय म्हणते बघा रेवा. रेवा सुद्धा बसली माझ्यासोबत हरभरा खायला. मस्त असं वातावरणाची मज्जा घेत बसलेली मी हरभरा खायला. गे हे बघ रेवा कसं बसले बघा माझं शान बाळ. रेवा ए रेवा हाय हॅलो कर. इथं नाच रे मोरा. बाळ घाली चारा, चारा खाती, पाणी पिती. हेड कुठे तुझं, चिक कुठे, चिक चिक दाखव बाबू, चिक बघा चिक दाखवतीये. आणि आता माझी सटकली कर बरं. आता माझी सटकली, मला राग येतोय समड्या. स्वामी शिवानंद दादाजी धुनी डोरी कमैया. कशी बाप्पा करते बघा. गुणवान लेकरू आहे माझं. लहानपणी काय माहित बाई आम्ही असं करायचो का नाही. आम्हाला काय शिकवलंय कसं नाही शिकवलं बया. कुठून सुरुवात करू, कोणता कोणता हरभरा खाऊ. हा दुगा कुठे जातो बाई. डोगी कधी चालते काय माहिती. आता बड्डे होऊन गेलाय, मला वाटतं अजून 15 दिवस लावून चालायला ती. मला खाऊ दे ना हरभरा, खाऊ दे ना मला. बस इथं शिट डाऊन कर. देऊ तुला देऊ हरभरा देते बर का, तुला पण देते. हा हे बघ सोडून. तिला पण खूप आवडलाय हरभरा, कारण क्वालिटीच तशी लागतीये भाजलेल्या हरभऱ्याची. या ना हरभरा खायला गाईज. विकत हरभरा बाजारात किती महाग भेटतोय. 50 रुपयाला जोडी आहे हरभराची बाजारात. मुंबई सारख्या ठिकाणी तर मी म्हणते हरभरा 100 रुपयाला जोडी भेटत असं नाही की नाही. ते बी एवढूसा चिमुटभर. सतत किती खा, पोटभर खा, मज्जा करा. हीच खासियत असते शेतकऱ्यांचे.
किती बी खा पोटभर. काही का माप नसतं खाण्याला. शेतकऱ्यांना विकत आणणाऱ्यांचं किती विचार करा. घेऊ का नको, घेऊ का नको, आणि मगच घ्या. आता 4:30 वाजले. हा अरे आता थोडी मोठी झाली ना तुम्हाला टाइम सांगत जाईन. आहे का नाही? नाही तुझी आजी तिकडून ओरडते. हा अरे आम्ही बोलवलं होतं तुम्हाला, तुम्ही नाही आले, त्याला आम्ही काय करू? दादा आता माझी सटकली, मला राग येतोय. मी म्हणलं होतं ना असं भाजीत येत काय तोडून भाजायचं ना त्याला. त्याला काय मजा आहे मग? तुम्ही कधी खाल्ला का नाही होळा करून असा? नाही ना. असं काय आम्ही लहानपणी लय होळा पार्टी करायचो. कोणी बाबू जे बघ कुठंच गेली डुगे. हा कोणी मला तर काय दिसा दिसते का काय? काय दिसाना? तुम्ही असं इकडं सूर्यप्रकाश इकडून आला त्यामुळे तुम्हाला काही दिसत. इकडून बसा, इकडचा हरभरा का. पण कसं लागतोय क्वालिटी ते सांगा. कोणी ते इकडं कॅमेराच्या आतमध्ये लपलेले तुम्हाला दिसणार नाही. कसं लागतोय हरभरा क्वालिटी ना. भाजला नाही ठेवून काही नाही. अहो अर्धा निम्मा भाजून सगळा गळालाय खाली माहितीये का, म्हणून पटकन विजवला. भाजायचं ना त्याला चांगला. मग हे काय घाटे खाली गळाले तर भाजलेली घाटे. हरभऱ्याचा व्हिडिओ बनवून राहिले तू आहे. कसा लागतो भाजलेला हरभरा. सिटी शहरातल्या लोकांना माहित नसतं असं भाजून खायचा. त्यामुळं म्हणलं चला दाखवू आपण हरभरा कसा भाजून खायचा. नाचती बघ कशी. नाचती ना. कशी नाच? नाच ग. नाचूंगी 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 गुन गावत मैं नाचूंगी. किती मोठा हरभरा मी सगळा हे केलाय भाजून. त्याला भाजला नाही काही नाही. भाजलाय अर्धा कच्चा आहे. दराकड माझी बाबू एक एक दाना चावीती ना. शाळांना पाणी दाखवायचे बाबू अजून मला. किती काम आहे मम्माला. हरभराच एवढा आहे. आम्ही तसं जमा करू करू खायचो माहितीये का. सकाळी ना रात्री भाजल्यानंतर सकाळी बी पहाटे उठून आम्ही याच्यातलं हरभरे सापडू सापडू खायचो. ती लहानपणीची चव आहे ना ते अजून माझ्या तोंडात लक्षात आहे मला. हीच चव जी मी आत्ता खाऊ राहिले. हा कसे म्हणते आजी. आजी सूर्यप्रकाशात तोंड सुद्धा दिसा ना. आजी धर बाय. अगं ती माती खाई. लय हुशार आहे ती. माती नाही खात. माती नको खाऊ. वा 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 दीदी वा. आधी काय करायचं ओके, हे आगीत पडलेला असतो हरभरा खाली पडलेला तो खायचा आणि मग बाकीचा हरभरा खायचा. तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. आत्तासाठी एवढंच. आता खाते मी हरभरा. सासूबाईंना येऊस तर फुल हरभरा खाऊन गेली. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.